भद्रावतीत गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत. 1,62,000चा मुद्देमाल जप्त. 8 फेब्रुवारी 2026 नागपूर ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरून गांजा सदृश्य अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी मानोरा फाटा परिसरात नाकाबंदी केली. यावेळी लाल काळ्या रंगाची जुनी वापरती होंडा शाईन क्रमांक MH40CN 3966 थांबवून तपास केला असता दोघा तरुणांकडून गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरील आरोपी क्रमांक 1 हर्षल राजेंद्र रक्षित वय वर्ष 24 राहणार पंचशील नगर काटोल जिल्हा नागपूर व आरोपी क्रमांक 2 अंशुमन रवींद्र वीर वय वर्ष 24 राहणार येनवा तालुका काटोल जिल्हा नागपूर अशी त्यांची नावे आहेत. पंचासमक्ष झडती दरम्यान आरोपी क्रमांक 2च्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेत 3 किलो 116 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ किंमत अंदाजे 62,320 आढळून आला. यासह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन दुचाकी 70,000 व 2 अँड्रॉइड मोबाईल 30,000 असा एकूण 1,62,320 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, मोहन धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल अतकुलवार, जगदीश झाडे, धर्मराज मुंडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोळे, कोमल मोहजे